नमस्कार. लाडक्या ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. होय लाडक्या ताईंनो, जर का तुम्ही ऑगस्ट आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. शिक्कामोर्तब झालेला असून आता खऱ्या अर्थानं सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. लाडक्या ताईंनो, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि म्हणजेच की जुलै महिन्याचे 1500 रुपये एकत्रपणे 3000 रुपये आता कोणत्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती जमा होणार, केव्हापर्यंत जमा होणार आणि यासाठी कोणत्या लाडक्या ताई पात्र असणार आणि कोणत्या लाडक्या ताई अपात्र असणार, ए टू झेड माहिती आता लाडक्या ताईंनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता फक्त थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला. चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच लाडक्या ताईंनो व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर आता पहा लाडक्या ताईंनो, महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या म्हणजेच की नियमित महिलांच्या खात्यावरती जुलै महिन्याचे 1500 रुपये व ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये एकत्रपणे म्हणजेच की जमा करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. आता म्हणजेच की एकूण लाडक्या ताईंनो पात्र लाडक्या ताईंच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत. आता लाडक्या ताईंनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामधून नेमकी कोणत्या लाडक्या ताईंचे म्हणजेच की नावे वगळण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणत्या लाडक्या ताई पात्र असणार आहेत, तसेच कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रपणे हप्ता जमा होणार, सविस्तरपणे आता जाणून घेऊया. तर आता पहा लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी थकीत राहिलाय, म्हणजे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. आणि आता खऱ्या अर्थानं सरकारने मोठा निर्णय घेतलाय आणि लाडक्या ताईंच्या खात्यावरती एकत्रपणे 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. आता कोणत्या लाडक्या ताईंच्या खात्यावरती म्हणजेच की 3000 रुपये रक्कम जमा होणार, कोणत्या लाडक्या ताईंच्या नावापुढे शिक्कामोर्तब झालेला आहे, त्यासोबत कोणत्या लाडक्या ताई पात्र असणार, कोणत्या लाडक्या ताई अपात्र असणार, सविस्तरपणे जाणून घेऊया. तर आता पहा लाडक्या ताईंनो, म्हणजेच की अपात्र अशा लाडक्या ताई असणार आहेत ज्या लाडक्या ताईंची ई केवायसी म्हणजेच की अपूर्ण राहिलेली आहे, ज्या लाडक्या ताईंनी ई केवायसी केलेली नाहीये अशा लाडक्या ताई यापासून म्हणजेच की वंचित राहणार आहेत. जर का लाडक्या ताईंनो ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की ऑगस्ट आणि जुलै महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी ई केवायसी तातडीने करून घ्यायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की आधार बँक खात्याशी सुद्धा लिंक करून घ्यायचं आहे. लाडक्या ताईंनो, आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला सुद्धा माहितच आहे, सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत वितरण होते आणि डीबीटीच्या अंतर्गत वितरण होत असल्यामुळे लाडक्या ताईंनो तुमची म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर लाडक्या ताईंनो आता सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजेच की कोणत्या तारखेपर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या ताईंच्या खात्यावरती लाभ भेटणार आहे हे सुद्धा आता तुम्हाला लगेच सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा लाडक्या ताईंनो, कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या ताईंच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया. तर पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, त्यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. जर का लाडक्या ताईंनो या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थानं या ठिकाणी लवकर रक्कम जमा होणार आहे. केव्हापर्यंत रक्कम जमा होणार आहे तर पहा, आता केव्हा हप्ता जमा होणार आहे तर पहा लाडक्या ताईंनो, पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील प्रश्न नक्की विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.